27वा अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक 4-3 ते 11-4 पर्यंत येळेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे। तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे। पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने येळेगाव नगरीमध्ये सुंदर अशा श्रीमद भागवताची कथा गेल्या 4 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। या कथेचे प्रवक्ते मी स्वतः हरिभक्त परायण सौभाग्यवती भागवताचार्य कानोपात्राताई कुंडलवाडीकर माझ्या वाणीतून या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा सांगत आहे। आणि या कथेला गावकरी मंडळी आपल्या येळेगाव नगरीतली सर्व सद्भक्त सुंदर अशा रीतीनं उपस्थिती लावत आहेत। जास्तीत जास्त संख्येनं या कथेला सर्वजण लहान थोर स्त्रिया पुरुष अतिशय जास्तीत जास्त संख्येनं या कथेचं सर्वजण श्रवण करण्याकरता येत आहेत। आणि हा नामयज्ञ सोहळा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आज कथेतला 4था दिवस होता। मग या सप्त्याची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे। आणि 11 तारखेला सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन आणि या सप्त्याची सांगता होणार आहे। आणि ते काल्याचं कीर्तन सुद्धा माझ्याच हस्ते म्हणजे माझ्याच वाणीतून होणार आहे। आणि सुंदर अशा या भागवत कथेला सुरुवात झालेली पासून आम्ही गावाचे बरेचसे लोक सकाळच्या पंक्ती घेऊन बरेचशा लोकांना दान धर्म करतात आणि संध्याकाळी सुद्धा 2 टाइम पंक्ती घेऊन संध्याकाळच्याला लहान लहान भुकेलेला जेवू घालतात। एवढीच आमची अपेक्षा आहे। संतोष बालाजी कपाटे येळेगाव 22वा अखंड हरिनाम सप्ताह रोज दैनंदिन कार्यक्रम आमचे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सकाळी 4 ते 6 काकडा भजन आणि 6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण 12 ते 1 श्रीमद भागवत कथा प्रवक्ते 1 ते 4 12 ते 4 आपले कुंडलवाडीकर कानोपात्राताई यांचा भागवत आहे। आणि संध्याकाळी 5 ते 7 हरिपाठाच्या नंतर 8 ते 10 हरिकीर्तन। आज दीनानाथ महाराज इंजनगावकर यांचे 8 ते 10 कीर्तनाचा कार्यक्रम आहे। आणि शेवटी 11 तारखेला हरिभक्त पारायण कानोपात्राताई कुंडलवाडीकर यांचा काल्याचे कीर्तन आहे। त्या दिवशी संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी आमच्या काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा एवढीच विनंती